नमस्कार मित्रांनो, मी मारुती. हा माझा पहिला ब्लॉग असेल, नवीन ब्लॉग. नवीन ब्लॉग म्हणजे मी 2 वर्ष झाली ब्लॉगिंग बंद केलो. म्हणजे मी ब्लॉगिंग शॉर्ट टाईमसाठी चालू केलेलो आणि त्याच्यानंतर काही कारणामुळे माझे फोन खराब झाला आणि त्याच्यानंतर ब्लॉगिंग करायचं बंद केलो. करायची होती, फोन पण नवीन घेतलो, खरं कॉन्फिडन्स डाऊन झाला, डेअरिंग आला नाही करायचं. मग आता नव्याने सुरुवात करायचं म्हटलं. मग हाच पहिला माझा नवीन ब्लॉग असेल. चला आता नव्याने सुरुवात केलो आहे. आज सध्या मी शेताला आलो आहे. शेताला येण्याचं कारण म्हणजे सुगीचा सीझन तर आहे. सुगीचा सीझन आला आहे, खरं पाऊस साथ देना. भातं कापायचे आहेत. ही बघा, भातं कापणीला सगळे आलेत, पण पाऊस साथ देना. शेतामध्ये पाणी भरून बसलं आहे. भातं पिकलेच भरपूर, सगळ्यांची ऑलमोस्ट सगळ्यांचे गादे पिकलेले आहेत. थोड्या जणांचे लेट झालेले अजून थोडे आहेत, पण आता सुगी तर चालू झाले. हा उद्या आज नोव्हेंबर महिना चालू झाला आहे, 1 तारीखच. सुगी या टाईमला आमची मागच्या वर्षी आम्ही दिपावळी झालेल्या दुसऱ्या दिवशी भात कापणी चालू झालेली. ह्यावेळेला तर अजून दिपावळी होऊन बरेच दिवस झाले, पण भात कापणी अजून थांबले. आता सध्या आई ते पुढे गेले. तर मी काम होतं म्हणून आत्ता जायलो शेताकडं पाणी काढायला. बायकाला तर पाणी काढून गादी पूर्ण वाळणीला ठेवायला पाहिजे. आता मग गाद्यातलं पाणी सगळं आटलं तर मग नंतरला भात कापणी चालू. त्याला मग शेताकडे जातो. आता जस्ट आमच्या शेतामध्ये येऊन पोचलं आणि हे बघा, आमचं भात पण सगळं पिकलेलं आहे आणि हा भाऊ बसला आहे आणि ते बघा काय गवत कापाले. मी आमच्या शेतातच आहे आणि हे बघा आता बायकाला तर काढून झालेले आहेत. आज ऊन पडलं आहे, ऊन पडलं बरं आहे. आता असाच पाऊस गेला तर बरं होत आहे, कारण की हा सगळे आजूबाजूचे सगळ्यांचे भातं कापायला आले आहेत. ते आमचा गादा कापायला आला, बाजूचा काकूच्यांचा आहेत, हे सगळ्यांचे आजूबाजू सगळ्यांच्या कापणीला आले आहेत. आता पाऊस गेला तर कापणी बरं होतं. मग कापणी झाली तर वटवणी चालू, मग पुढं. आता सध्या इथलं गवत कापलो आणि आई त्या साईडला कापलं आहे आणि भावाला पेंड्या बांधायला लावल्या आणि हा बांधला पेंडी. हे बघा तो पेंडी. आता ह्याला शिकवायचं पेंडी बांधायला कशी. तर कॅमेराचा हात काढ. पेंडी तुला बरोबर सरळ करून आणि लांब बाजू बांधूशीच पर्यंत हे आडवं असं पकडतात आणि ही बाजू असं फिरत त्या बघ. त्याला काय समजलं. देख काकू बी भारा बांधून आली आता आणि हा माझा पण भारा झालाय. चला तर मग घरी जाऊया आता. जस्ट घराकडे जाऊन मंदिराला आलो. ते बघा माझ्या मागे आहे हनुमानाचं मारुतीरायाचं मंदिर. आज नवीन सुरुवात केलं म्हणजे मारुतीरायाचं दर्शन घ्यायला पाहिजे. मारुतीरायाच्या कृपेने सगळं चांगलं झालं तर ह्याच्या पुढे गरज होणार आहे. आणि हे माझे मित्र, याला तर ओळखता असाल तुम्ही. लास्ट ब्लॉग म्हणजे पहिल्या ब्लॉगच्या सुरुवातला हाच माझा पहिला दोस्त. आणि हा शुभ्या. जस्ट आत्ताच 5 मिनटं मिस झाली आम्हाला सनसेट गावला असता. हा जागा आमच्या गावच्या वरच्या बाजूला आहे आणि हे मंदिर आत्ता जवळपास झालं 6 महिने झालं स्थापित केलेलं आहे. इथं या जागे मंदिर नव्हतं आणि हे मंदिर बांधण्याचं कारण म्हणजे ही माळाची जी जागा आहे ना, इथं तर लोक फार राहायला आलेत आणि जे लोक आहे ना ते सगळ्यांनी मिळून हे मंदिर स्थापित केलेलं आहे.